सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन। नमस्कार, मी साक्षी न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया देश विदेशासह राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये। अमेरिकेने भारतासह काही देशांच्या कृषी उत्पन्नावर 25% आयात शुल्क लादलं आहे। या निर्णयाचा थेट फटका कोकणातील आंबा पल्प उद्योगालाही बसला आहे। विशेषतः रत्नागिरी हापूसच्या पल्पची मोठ्या प्रमाणावर निर्यात अमेरिका आणि युरोपमध्ये होते। आता या पल्पच्या किमती 25% वाढणार असल्याने निर्यातदारांसमोर मोठं संकट निर्माण झालंय। भारतातून दरवर्षी सुमारे 15,000 मेट्रिक टन आंबा पल्प निर्यात केला जातो। यापैकी सुमारे 300 कोटी रुपयांचा पल्प अमेरिकेला पाठवला जातो। कोकणातून एकट्या रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातून सुमारे 50 कोटी रुपयांचा हापूस पल्प अमेरिकेला, युरोप आणि गल्फ देशाला पाठवला जातो। मात्र अमेरिकेने लागू केलेल्या नव्या टॅरिफमुळे या पल्पवर आता अतिरिक्त 12.5 कोटी रुपयांचा कर बसणार आहे। परिणामी अमेरिकन बाजारात हा पल्प 25% महाग होईल आणि ग्राहकांमध्ये त्याची मागणी कमी होण्याची भीती व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे। मालेगाव येथे 2008 साली झालेल्या बॉम्बस्फोटाशी संबंधित खटल्याचा निकाल राष्ट्रीय तपास यंत्रणा कायद्याअंतर्गत स्थापन झालेल्या विशेष न्यायालयाने दिलाय। या प्रकरणी सर्व आरोपींची पुराव्याअभावी निर्दोष सुटका करण्यात आली आहे। त्यानंतर माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी भगवा दहशतवाद हे म्हणू नका, तर सनातनी किंवा हिंदुत्ववादी दहशतवाद म्हणा, असं विधान केलं होतं। आता या वक्तव्यावरून मनसे नेते प्रकाश महाजन यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला। प्रकाश महाजन म्हणाले की पृथ्वीराज चव्हाण यांनी सोयीस्करपणे हा शब्द पुढे आणलाय। पृथ्वीराज चव्हाण हे एकेकाळी स्वतःला काँग्रेसची थिंक टँक समजत होते, पण त्यांनी सनातनी हा शब्द वापरून सेप्टिक ट्रॅक सारखे असल्याचं त्यांनी सिद्ध केलाय। सुशील कुमार शिंदे यांनी भगवा आतंकवाद हा शब्द वापरला होता। त्यांनी परवा एका मुलाखतीत सांगितलं की पक्षश्रेष्ठींनी मला सांगितलं होतं, मग काँग्रेसची हिम्मत आहे का की जसा भगवा आतंकवाद म्हणतात तसा हिरवा आतंकवाद तुम्ही म्हणणार आहात का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला। मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार मुंबईतील कबूतरखान्यासंदर्भात प्रशासनाकडून आता कारवाईला सुरुवात केली आहे। कबूतरखान्याच्या ठिकाणी कबुतरांना खाद्य टाकल्यास 500 रुपये दंड आणि गुन्हा दाखल केला जाणार आहे। त्यामुळे कोणीही कबूतरखान्याच्या ठिकाणी खाद्य टाकू नये असं मुंबई महापालिका कर्मचारी आणि मुंबई पोलिसांकडून सांगण्यात येत आहे। या कबूतरखान्यामुळे श्वसनाचे आजार बळावत असल्यामुळे हे बंद करण्याच्या दृष्टिकोनातून पावले उचलली जात असताना दादरमधील स्थानिक मात्र या कबूतरखान्यावरील कारवाईला तीव्र विरोध करत आहेत। याशिवाय काही पक्षीप्रेमींनी कबूतरखाना हटवण्यास पूर्ण विरोध केलाय। दरम्यान शनिवारी कबूतरांना खायला घातल्या प्रकरणी मुंबईत पहिला गुन्हा दाखल करण्यात आलाय। माहीम पोलीस ठाण्यात अनोळखी इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। माहीमच्या LJ रोडवर कबुतरांना खाद्य घातल्याचा प्रकार समोर आलाय। दौंड तालुक्यातील यवतमध्ये तणावाची स्थिती निर्माण झाली आहे। एका व्यक्तीने सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्यानंतर शुक्रवारी 12 नंतर यवतमधील 2 गटात आमने सामने आले। यवतमध्ये घडलेल्या या घटनेनंतर शुक्रवारचा आठवडी बाजार बंद करण्यात आला। तर दुसरीकडे याच मुद्द्यावर राज्याचे राजकारण तापले असताना केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी भाष्य करत टीका केली आहे। एकमेकांवर आरोप करून महाराष्ट्र आपल्याला अशांत करायचाय का, असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला। यावेळी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले म्हणाले की मला असं वाटतं यवत असेल किंवा अजून कोणतं शहर असेल त्या ठिकाणी अशा पद्धतीने वातावरण निर्माण होऊ नये। महाराष्ट्र शांत राहायला पाहिजे आणि सर्वांनी एकमेकांना समजून घेऊन वाद होणार नाही अशी दोन्ही बाजूने भूमिका ठेवली पाहिजे। एकमेकांवर आरोप करून महाराष्ट्र आपल्याला अशांत करायचाय का, असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला। पुणे रेव पार्टी प्रकरणात पोलिसांकडून अटक करण्यात आलेल्या प्रांजल
खेवलकर यांच्या पत्नी रोहिणी खडसे यांना शनिवारी सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांनी भेट घेतली आहे। प्रांजल खेवलकर पोलिसांच्या ताब्यात असल्यामुळे शरद पवार आणि रोहिणी खडसे यांच्यात आज काय चर्चा होणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्यात। मात्र रोहिणी खडसे यांनी आजची भेट ही केवळ पक्ष संघटनेच्या कामानिमित्ताने होती असं सांगितलं। संघटनेत काही नियुक्त्या करायच्या आहेत, त्यासाठी मी शरद पवार यांना भेटले असं रोहिणी खडसे यांनी सांगितलं। त्या शनिवारी पुण्यात प्रसार माध्यमांशी बोलत होत्या। प्रांजल खेवलकर हे सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत, मात्र अद्याप खडसे कुटुंबियांनी त्यांच्या जामिनासाठी अर्ज केलेला नाही। याबाबत रोहिणी खडसे यांना विचारलं असता त्यांनी म्हटलंय की आम्ही सगळे कुटुंबीय एकत्र मिळून याबाबत चर्चा करू आणि निर्णय घेऊ, त्यानंतर आम्ही जामिनासाठी अर्ज करू असं रोहिणी खडसे यांनी म्हटलंय। सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूया पुढील बातम्या। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे हे माहिती तंत्रज्ञान आणि उद्योग नगरी म्हणून ओळखले जाणारे शहर आहे। पुण्यात मोठ्या व नामांकित कंपन्या गुंतवणूक करण्यास उत्सुक आहेत, मात्र गुंतवणूकदारांवर आमच्या माणसाचं काम द्या, आम्हालाच कंत्राट द्या, आम्ही सांगून त्या दराने काम करा असा दबाव टाकला जातोय। ही दबावाची मानसिकता जर थांबवली नाही तर पुण्याचा विकास सध्या होणं अशक्य आहे। उद्योग क्षेत्रात घुसलेली दादागिरी हा पुण्याच्या विकासातील दुर्दैवाने सर्वात मोठा अडथळा आहे असं वक्तव्य केलंय। यावरून आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधलाय। विधिमंडळाचे कामकाज सुरू असताना रमी खेळत असलेल्या व्हिडिओमुळे अडचणीत सापडलेल्या माणिकराव कोकाटे यांच्यावर अखेर कृषी मंत्री पदावरून उचलबांगडी झाली आहे। शिवाय कोकाटे यांच्याकडे आता क्रीडा आणि युवक कल्याण विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे, तर दत्तात्रय भरणे यांना राज्याचे नवे कृषी मंत्री म्हणून नियुक्त करण्यात आले। आताच राज्याचे नवे कृषी मंत्री म्हणून पदभार स्वीकारलेला दत्तात्रय भरणे यांनी महसूल दिनानिमित्त इंद्रापूर येथे केलेल्या भाषणात एक अजब आणि वादग्रस्त विधान करून उपस्थितांचं कान टवकारलंय। महसूल अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी म्हटलंय की सरळ काम सगळेच करतात, पण एखादं काम वाकडं करून परत सरळ करतात, त्यांची माणसं नोंद ठेवतात। या विधानाने कार्यक्रमाला उपस्थित अधिकाऱ्यांमध्ये क्षणभर गोंधळाचं वातावरण निर्माण झालं, तर अनेकांनी या विधानामुळे आश्चर्य व्यक्त केलंय। मात्र या वाक्याचा नेमका अर्थ काय यावरून आता उलटसुलट चर्चा रंगू लागल्यात। रायगड जिल्ह्यात काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसलाय। काँग्रेसचे माजी आमदार मधुकर ठाकूर यांचे ज्येष्ठ सुपुत्र आणि काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस प्रवीण ठाकूर हे काँग्रेसला रामराम करत उद्या अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत। माझ्या वडिलांवर अन्याय झाला, काँग्रेस पक्षातून जनतेचे प्रश्न सुटले नसल्याचं राष्ट्रवादीत जाण्याचा निर्णय घेतल्याचं सांगत प्रवीण ठाकूर यांनी खदखद व्यक्त केली आहे। जालन्याचे काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी भाजपामध्ये प्रवेश केला। त्यांच्या या प्रवेशावर शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांनी टीका केली आहे। तसेच या प्रवेशावरून भाजपाला सवालही केला। आमच्या मित्र पक्षाने विचार करायला हवा होता, अशी लोक घेऊन भाजपात काय साध्य करत आहेत असा सवाल खोतकरांनी केला। ज्यांच्याकडे जनाधार राहिलेला नाही अशा लोकांना घेऊन भाजप काय साध्य करू इच्छित असल्याचं ते म्हणाल्यात। कदाचित भाजप नेत्यांना कैलास गोरंट्याल यांनी केलेले घोटाळे माहीत नसतील असं खोतकर म्हणाल्यात। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील काही दिवस दिल्लीमध्ये मुक्कामी होते। त्यातच राज्यात माणिकराव कोकाटे यांच्याकडील कृषी खाते काढून घेण्यात आले। माणिकराव कोकाटे यांच्याकडे क्रीडा आणि युवक कल्याण विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे, तर दत्तात्रय भरणे यांना राज्याचे नवे कृषी मंत्री म्हणून नियुक्त करण्यात आले। तर आता अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीवरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोठा दावा केला। संजय राऊत म्हणालेत की हे सरकार कलंकित झालंय,
मी खात्रीने सांगतो की मंत्र्यांना जावे लागेल. वसईच्या आयुक्तांवर धाड पडली आहे. हे 1000 कोटींचे प्रकरण आहे. या प्रकरणात एका मंत्र्यांना जावं लागलं. नव्या क्रीडा मंत्र्यांना योग्य खातं मिळालंय, त्यांनाही जावं लागेल. ही व्यवस्था तात्पुरती सुरू आहे. प्रत्येक आरोपी शेवटपर्यंत बचावाचा प्रयत्न करतो. देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांच्या भेटीत काय झालं याबाबत माझ्याकडे माहिती आली आहे, त्यामुळे तुम्ही वेट अँड वॉच करा असं त्यांनी म्हटलंय. सह्याद्री बुलेटिन मध्ये इथेच थांबतोय. तुम्ही पाहता न्यूज 24 सह्याद्री. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.